मसाले भात पाहिला की अजूनही आईच्या हातच्या मसाले भाताची आठवण येते ना. आज तोच अनुभव आपण पुन्हा एकदा घेणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हॅलो हाय नमस्कार राम राम मंडळी. आज आपण बनवणार आहोत आईच्या हातचा चविष्ट आणि चवदार असा मसाले भात. चला तर मग सुरुवात करूयात. त्यासाठी आपण पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतलंय. यामध्ये घालणार आहोत मोहरी, जिरे आणि खडा मसाला, ज्यामध्ये आपण घेतलेले आहेत 6 लवंग, 6 मिरी, 6 हिरवी वेलची, 2 मसाला वेलची आणि थोडीशी दालचिनी. आता यामध्ये घालणार आहोत 3 चमचे आलं आणि लसूणचा क्रश. आता आलं आणि लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला याला छान परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत 3 कांदे, जे आपण उभे बारीक चिरून घेतलेले आहेत. आता कांदा थोडासा मऊ होईपर्यंत आपल्याला तो छान असा परतून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत कढीपत्ता. आता कढीपत्ता सुद्धा आपण यामध्ये छान मिक्स करूयात. आणि त्यानंतर आपण घालणार आहोत हिरवी मिरची. तर इथे आपण 4 ते 5 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत. आता या मिरच्या सुद्धा आपण कांद्यामध्ये छान अशा परतून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता अगदी 2 ते 3 मिनिटांमध्येच आपला कांदा छान असा परतून झालेला आहे. आपल्याला खूप जास्तही कांदा शिजवायचा नाहीये. आता त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत थोडंसं हिंग, 1 छोटा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, त्यानंतर घालणार आहोत अर्धा चमचा जिरे पावडर, 1.5 चमचा लाल तिखट. आता आपण घालणार आहोत 1.5 चमचा गोडा मसाला. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायची आहे थोडीशी कोथिंबीर. आणि आता आपण घालूयात 3 चमचे सुकं खोबरं, ज्याचा आपण किस करून घेतलेला आहे. आता हे सगळे मसाले आपण या कांद्यामध्ये छान परतून घेणार आहोत, कारण या मसाल्यांमुळेच आपल्या भाताची चव आणि सुगंध वाढणार आहे. तर 2 ते 3 सेकंदासाठी आपण छान असे मसाले परतून घेऊयात. आणि त्यानंतर आता आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत भाज्या. तर सगळ्यात आधी आपण घालूयात यामध्ये तोंडली. तर आपण इथे 1 कप तोंडली उभी बारीक चिरून घेतलेली आहेत. त्यानंतर घालूयात थोडेसे शेंगदाणे, जे आपण भिजत घातलेले होते. आता घालूयात 2 बटाटे, ज्याच्या आपण फोडी करून घेतलेले आहेत. अर्धा कप आपण घालूयात वाटाणा. आणि त्यानंतर आपण अर्धा कप घालणार आहोत इथे फ्लॉवर आपण छान असा बारीक कापून घेतलेला आहे. त्यानंतर आता हे सगळे मसाले आणि या सगळ्या भाज्या आपण मिक्स करून घेऊयात, म्हणजे आपल्या भाज्यांना सुद्धा या मसाल्याचा फ्लेवर खूप छान येईल. तर अशा चविष्ट आणि पारंपरिक रेसिपींसाठी द फ्लेवर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा, कारण त्यामुळेच आपले व्हिडिओज इतरांपर्यंत पोहोचायला मदत होते. दर मंगळवारी आणि शुक्रवारी नवीन व्हिडिओज आपल्या चॅनेलवरती येत असतात. तर आता तुम्ही बघू शकता किती छान आपले मसाले आणि भाज्या परतून झालेले आहेत. आता यामध्ये घालणार आहोत 5 कप तांदूळ, जे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर इथे आपण इंद्रायणी तांदूळ वापरणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही तांदूळ वापरू शकता. आता हे तांदूळ सुद्धा आपण या मसाल्यामध्ये आणि या भाज्यांमध्ये छान मिक्स करून घेऊयात, म्हणजे या सगळ्या मसाल्यांची चव आपल्या भातामध्ये खूप छान उतरेल. आता आपण यामध्ये घालणार आहोत गरम पाणी. तर इथे आपण 7.5 कप गरम पाणी घेतलेलं आहे. आपण 5 कप तांदूळ घेतला होता, त्यासाठी आपण 7.5 कप पाणी घेतलेलं आहे, जे आपण गरम करून घेतलंय. आता पाणी घातल्यानंतर आपण पुन्हा एकदा याला मिक्स करूयात. आणि त्यानंतर आता आपल्याला याची एक उकळी काढून घ्यायची. आणि उकळी आल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत 1 छोटा चमचा गरम मसाला, 1.5 चमचा गोडा मसाला. लक्षात ठेवायचं 1.5 चमचा गोडा मसाला आपण याआधी मसाले परतताना सुद्धा घातलेला होता. त्यानंतर आपण घालणार आहोत थोडीशी साखर, चवीनुसार मीठ. आणि आपण आता हे सगळं मिक्स करून घेऊयात. आणि मिक्स आल्यानंतर आता आपल्याला या भातामध्ये घालायचं आहे साजूक तूप. तर इथे आपण 3 चमचे साजूक तूप या भातामध्ये घालणार आहोत. आणि साजूक तूप घातल्यानंतर पुन्हा एकदा याला आपण छान असं मिक्स करून घेऊयात. आणि मिक्स केल्यानंतर आता आपल्याला या भातावरती झाकण ठेवून 20 मिनिटासाठी आता हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. आणि 20 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता किती छान असा आपला भात शिजलेला आहे. तो जास्त गिचका सुद्धा झालेला नाहीये किंवा मोकळा सुद्धा झालेला नाहीये. एकदम परफेक्ट असा आईच्या हातचा मसाले भात तयार झालेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा.